And the light off. And please welcome. आ रही आपके सामने बिग एंड ह्यूज टीम. राजे यशवंतनगर विक्रमगढ़. डीजे yo yo. थैंक यू डीजे. और यहाँ पे विक्रमगढ़ टीम को टक्कर देने आ रही है पालघर की टीम. होम ग्राउंड टीम, लोकल टीम है. जरा जोरदार ताली बजवाइए आहेत. जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिएगा बिग एंड ह्यूज टीम. कोच विशाल पाटिल, इनकी टीम कुर्लाई सफाळे पालघर. हॅलो, चला. हॅलो डीजे, जरा आवाज द्या माईकचा. ग्रीनवाला माईक बघा. श्री कुर्लाई चषक 2024 आपण पाहतोय आणि मैदानामध्ये सामना आता सस्ताना पाहतोय. राजे यशवंतनगर विक्रमगढ़ वर्सेस लोकल टीम कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे. कुर्लाई क्रीडा मंडळ विन द टॉस and elected to court here. Yes, DJ. शिटी वाजले. मॅच इज गोइंग ऑन. आपण पाहतोय राजे यशवंतनगर विक्रमगढ़ वर्सेस कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे. आणि या ठिकाणी पहिलाच आगाज केलाय राजे यशवंतनगर. विक्रमगढ़ला पॉइंट मिळाले. चांगली रेड, पहिली रेड, यशस्वी रेड आपण पाहिली राजे यशवंतनगर. जर्सी क्रमांक 6 कुर्लाई क्रीडा मंडळाचा. कारण ज्यांच्या पाठीमागे खूप सारे प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांच्या इच्छा आकांक्षांना साजेसा खेळ मात्र कुर्लाई क्रीडा मंडळाला या ठिकाणी करावे लागेल. कारण आपल्या पाठीमागे प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षक नक्कीच दाद देतील. आपला खेळ या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न जसं पहिल्या रेडला झालं होतं सेम टू सेम रिप्ले पाहिला आपण दुसऱ्या रेडवरती.
2 पॉइंट बॅक टू बॅक 2 पॉइंट मात्र राजे यशवंत नगर या ठिकाणी मिळवताना मात्र आता येतोय आकाश. क्रिकेटमध्ये बादशाह आहे आकाश, मात्र कबड्डीमध्ये काय, कबड्डीमध्ये सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळ करताना आपण पाहतोय. आता मात्र रेड वरती आल्या, रेड मध्ये काय करेल काय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एकीचं बळ मिळते फळ. थोडी ताकद कमी पडली आकाशची, आकाशला पॉइंट मिळाला बोनसला, मात्र टॅकलचा पॉइंट राजे यशवंत नगर विक्रमगडला. 3-1 स्कोर बोर्ड. 4 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये, 4 डिफेंडर असताना मात्र बोनस ऑफ असेल. बोनस ऑफ असताना पॉइंट साठी मात्र खोलवर जावं लागेल. या ठिकाणी कॉर्नर जोरात आला आणि त्याचबरोबर साथीची त्याला साथ मिळाली आणि साथींची साथ मिळाल्यानंतर मात्र टॅकल सक्सेसफुल झाली. या टॅकलचा पॉइंट मिळाला. राहुल घरतचं विशेष कौतुक करावं लागेल. ज्या वेळेला माझी गरज होती त्याच वेळेला मात्र संघाला आपली गरज दाखवताना आपली जबाबदारी सिद्ध करत असताना पॉइंट मिळवून दिला. यानंतर मात्र रेड वरती आल्या कुर्लाई संघाकडून राहुल पागधरे. आता मात्र थोडं आपण पाहतोय की प्रत्येकाचं पदलालित्य मात्र या ठिकाणी थोडंसं फास्ट होताना, कारण जेवढं फास्ट पदलालित्य म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास मात्र वाढलेला आहे. याच आत्मविश्वासाने खेळ खेळावा लागेल, कारण कुर्लाई क्रीडा मंडळ, सफाळे, सर्व साथीदार पाठीमागे मात्र नक्कीच बसलेले आहेत, जे विचार करतायत की आम्हाला आमच्या संघासाठी मात्र जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. त्यासाठी मात्र साजेसा खेळ पाहण्यासाठी अगदी वेळात वेळ काढून सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जर्सी क्रमांक 11 6 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये 2-2-2च्या सेटमध्ये खेळलो. या ठिकाणी डबल थाय होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र लहानपणी थोडा कॉम्प्लेन पिला असता तर नक्कीच हात थोडा बाहेर आला असता, उंची वाढली असती आणि या उंचीचा फायदा मात्र या टॅकल या रेडला मिळाला असता. 4 डिफेंडर आहेत. राजे यशवंत नगर कडून रेडर आलाय, ज्याने मागच्या वेळेला बॅक टू बॅक 2 पॉइंट घेऊन सक्सेसफुल 2 रेड मात्र केल्या होत्या. तोच रेडर जर्सी क्रमांक 22 निखिल. चार 2 स्कोरबोर्ड आहे. आता मात्र कुर्लाई सफाळे संघाकडून मात्र प्लॅनिंग सुरू झाले. डू आय डाय वरती जास्तीत जास्त खेळण्याचा लगेच प्रयत्न केला जाईल. 3rd रेड डू आय डाय साठी आलाय जर्सी क्रमांक 6 राजे यशवंत नगर विक्रमगड संघाकडून. कोर्ट मध्ये आलाय, सफाळ्याच्या कोर्ट मध्ये आलाय. 4 डिफेंडर आहेत, बोनस ऑफ आहे आणि या ठिकाणी बघा काय घडते. ऍडव्हान्स टॅकल पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला गेला राहुल कडून. ऍडव्हान्स टॅकल अनसक्सेसफुल ठरते. थोडंसं लॅक ऑफ प्रॅक्टिस या ठिकाणी दिसते आपल्याला कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळेचा संघ, कारण प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. कारण जर तुमची प्रॅक्टिस असेल ना तर त्या प्रॅक्टिसमुळे तुमचा आत्मविश्वास, तुमचा जोश, तुमचा होश मात्र नक्कीच पुढे येत असतो. आणि पुन्हा एकदा टॅकलचा पॉइंट मिळालाय राजे यशवंत नगर विक्रमगड. आता मात्र 2 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. जो खेळ पाहण्यासाठी आम्ही सर्व प्रेक्षक आसुसलेले आहोत. या ठिकाणी सुपर टॅकल केली जाईल काय, 2 पॉइंट मिळवतील काय. 6-2 स्कोरबोर्ड आहे. जर सुपर टॅकल झाली तर 4 पॉइंट होऊ शकतात. महत्वाचे रेडर माहिती मैदानाच्या बाहेर, आणि रेडर महत्वाचे मैदानाच्या बाहेर असताना कोण उचलेल आता रेडची भूमिका, कोण करेल, कोणाकडे ती ताकद आहे, आणि पाठवले धाडले जर्सी क्रमांक 2 विजय. तू विजय आणू शकतोस, पॉइंट मिळवू शकतोस. मात्र या ठिकाणी सुखरूपरित्या सेफ्टी रेड. जर्सी क्रमांक 6 पुन्हा एकदा आलाय. सुपर टॅकलची नामी संधी आहे. ही टॅकल महत्वाची असेल. दोघांच्या नजरा नजर होतील. ऍडव्हान्स टॅकल मागच्या वेळेला 3 ऍडव्हान्स टॅकल केले, 3 ऍडव्हान्स टॅकल अनसक्सेसफुल ठरले. या वेळेला मात्र ऍडव्हान्स होऊन चालणार नाही. यावेळेला लक्ष मात्र केंद्रित करावं लागेल. सर्व कबड्डी खेळाडू अगदी कबड्डीची आन बान शान वाढवताना इकडे आपण पाहतोय. आणि सर्व कबड्डीच्या खेळाडूंना एक विनंती असेल की 3rd रेड साठी आलाय. 3rd रेड नाहीये, मागे घ्या पुन्हा एकदा.
सर्व कबड्डीच्या खेळाडूंना एक विनंती असेल की ज्या वेळेला आपण कांट घेतो आणि त्यावेळेला पूर्वी अगदी हुतुत्तू 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 म्हटलं जायचं, तदनंतर मात्र शब्द बदलला, कबड्डी कबड्डी कबड्डी, मात्र आता थर्ड रेडसाठी आले आणि सुपर टॅकल सुद्धा आहे. तर माझी विनंती असेल की कबड्डी कबड्डी हा संपूर्ण शब्द बोला, कारण ही कबड्डीची आन बान शान आहे. कारण आपण खो खो सारखा खेळ पाहतो, अगदी खो 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 बोलायच्या नादामध्ये आता खो खोचा कोको झालाय. तर कबड्डीचा कबड कबड कबडचा कवट कवट होऊन देऊ नका. म्हणूनच कबड्डी हा पूर्ण उच्चार करा, तरच खऱ्या अर्थाने आपण हा सन्मान कबड्डीचा राखू शकतो. टाइम आउट घेतला जातोय. 10-2 स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. कुर्लाई सफाळे संघ मात्र पिछाडीवरती आहे. काय घडेल आपण थोड्या वेळाने या ठिकाणी पाहूया. तत्पूर्वी ऐकूया सुमधुर संगीत. हॅलो, धन्यवाद धन्यवाद डीजे. यानंतरचा सामना असेल लवकुश बोईसर वर्सेस गजानन नालासोपारा. दोन्ही संघांनी मात्र तयार राहायचं. हा सेकंड कॉल असेल आपल्यासाठी. दिस इज द सेकंड कॉल फॉर लवकुश बोईसर अँड गजानन नालासोपारा. पुन्हा एकदा मॅच मध्ये जाऊया. जर्सी क्रमांक 22 भरोशाचा रेडर आलाय, ज्याने अनेक पॉइंट, या 10 पॉइंट मध्ये ज्याचे जवळजवळ 4 ते 5 पॉइंट ज्याचे स्वतःचे आहेत, असा जर्सी क्रमांक 22 वाला. 10-2 अजून 8ची पिछाडी आहे. ही 8ची पिछाडी भरून काढण्यासाठी आकाशला मात्र पुढे यावं लागेल, सरसावं लागेल. स्वतःची ताकद मात्र या ठिकाणी पणाला लावावी लागेल. का माझ्यावरती विश्वास आहे संघाचा, का माझ्यावरती विश्वास आहे प्रशिक्षकाचा, हे मात्र या ठिकाणी दाखवावं लागेल. आणि तेच दाखवताना माझी गरज संघाला काय आहे, पॉइंटची गरज संघाला काय, ती पॉइंटची गरज मिळवताना 3-10 10-3. 7 डिफेंडर आहेत. बोनस ऑन आहे. काय होईल मॅच मध्ये, पलटवार करेल काय कुर्लाई सफाळे. थोडीशी आक्रमक पवित्रा स्वीकारावं लागेल, कारण पहिल्या हाफ मध्ये जी आघाडी भेटते त्या पहिल्या हाफ मुळे मात्र नक्कीच आत्मविश्वास वाढतो. हाच आत्मविश्वास वाढवण्यासाठी बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच वेळेला मात्र रेडर बोनस घेऊन सुखरूपरित्या आपल्या प्रांगणामध्ये आला. बोनसचा पॉइंट मिळालाय आकाशला. थर्ड रेड डुआसाठी आलाय जर्सी क्रमांक 6. आता मात्र मागे वळून पाहणार नाही कुर्लाई सफाळे. बोनस ऑन आहे. बोनस किंवा पॉइंट घ्यावाच लागेल, कारण डुआची रेड आहे. कुछ तो करना पडेगा. आप खाली हात आ नहीं सकते, वरना मैदान के बाहर जा सकते हो. या ठिकाणी जशी संधी मिळाली तसं बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बोनस अनसक्सेसफुल ठरला. रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळेल सफाळे संघाला. 10-5. बघा, बॅक टू बॅक 3 पॉइंट मिळवलेत. 2 पॉइंट आकाशने आणलेत. 1 पॉइंट मिळाला डुआयचा. 3 पॉइंट झालेत. आता मात्र पिछाडी राहिले फक्त 5ची. ही पिछाडी भरून काढू शकतो आकाश. आकाशासारखी विशाल कामगिरी करावी लागेल, कारण कोच आहेत विशाल. आणि आकाश या ठिकाणी काय घडले, वाघाची दहाड, फोडलाय पहाड, पॉइंट आणलेत. पंच या ठिकाणी बघतायत किती किती. चला, पंचांचं लक्ष मात्र या ठिकाणी आहे. जे पाहिजे होतं. चला पब्लिक, टाळ्या होऊ द्यात. एक सुपर रेड. आकाशची विशाल कामगिरी घडले. सुपर रेडने मात्र ही पिछाडी, अगदी भरभक्कमची पिछाडी वाटत होती राजे यशवंत नगर विक्रमगडकडे, ती मात्र आघाडी मात्र कमी करताना आपण पाहिलं कुर्लाई सफाळे. आकाशचं विशेष कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जवळजवळ 6 पॉइंट लागोपाठ आणलेले आहेत. ही पिछाडी भरून काढण्याचा एक चांगला प्रयास केला जातोय. पुन्हा एकदा आकाश येतोय. बोनसचा पॉइंट घेतला, त्याच्या आधी पुन्हा पॉइंट घेतला, तदनंतर मात्र एक सुपर रेड केली. यानंतर मात्र 2 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये. लोन दिला जाईल काय, काय घडेल. आणि यस, 2+2 लोन सुपडा साफ करून टाकलाय. सुपडा साफ राजे यशवंत नगर विक्रमगड. आता मात्र टाळ्यांना कोणी थांबवणार नाही. यस, आवाज होऊ द्या. क्या बात आहे.
ज्या क्षणाची वाट पाहत होते कधी आमचा संघ आघाडीवरती जातोय आणि मात्र जसा आघाडीवरती गेला, लोन चढवला गेला, तसा मात्र जोश आणि होश मात्र नक्कीच वाढताना पाहिलाय कुर्लाई सफाळे संघाचा. दहा 12 2ची आघाडी आले. खूप वेळानंतर आघाडी आले कुर्लाई सफाळेकडे. बोनस घेण्याचा प्रयत्न केला जातोय जर्सी क्रमांक 22, परंतु बोनस वरती कट थोडस होते, त्यामुळे नक्कीच थोडस बोनस घ्यायचं असेल तर बोनस रेषेच्या पलीकडे आपल्याला जावं लागेल. 7 डिफेंडर आहेत. आकाश आलाय, बॅग दाखवले आकाशने, मात्र चुकी झाली आकाश कडून. ज्या वेळेला कडक कव्हर आपण पाहिली राजे यशवंत नगरची कडक कव्हर आणि हाफ टाइम या ठिकाणी होते. पहिला हाफ संपुष्टात येतोय. 11-12 काटेकी टक्कर होणार. ईट का जवाब पत्थर से दिला जाईल. म्हणूनच माझी विनंती आहे, कुठे जाऊ नका. आपण पाहतोय श्री कुर्लाई चषक 2024, कारण सामना सजलाय श्री कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे आणि राजे यशवंत नगर विक्रमगड. यस डीजे. थँक डीजे. आपण येतो या ठिकाणी सेकंड हाफ मध्ये. सामना भन्नाटच आहे, कारण गुणसंख्या या ठिकाणी तोला मुलाची आहे. 12-11 11-12. राजे यशवंतनगर गुणसंख्या 11, कुर्लाई सफाळे गुणसंख्या 12. बघा खेळ पकडा पकडीचा, कबड्डीचा. कडक कव्हर राजे यशवंतनगर, टॅकल पॉइंट. कारण पकडीची ताकद राजे यशवंतनगरची ओळख आहे, तेवढीच मारलं कुर्लाई सफाळेची ताकद चालेल का पकडीची. 12-12 गुणसंख्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सामना भन्नाट. या ठिकाणी प्रेक्षकांच्या सामन्यावर कोर्ट आहे. होम ग्राउंड लोकल टीम कुर्लाई सफाळे यांच्या विपक्षामध्ये रीड करताना राजे यशवंतनगर रेडर. आता मात्र इथे शक्ती भक्ती युक्तीचा खेळ चालेल. डू ऑर डाय रेड करिता दोन्ही संघ खेळतील की आक्रमकता मात्र बोनस टीमची मात्र असेल. सुरस्ता लागलेली आहे. आकाश बाहेर आहे आणि आकाशसाठी या ठिकाणी मात्र संघर्ष चालू आहे. मेन रेडर जेव्हा बाहेर असतो त्याला आत आणणं खूप गरजेचं असतं. आकाश किती वेळ मात्र बाहेर बसेल यावर सुद्धा समीकरणं राजे यशवंतनगरची असतील. रेडचा प्रयत्न या ठिकाणी जशी क्रमांक 14 मात्र करताना पाहायला मिळत आहेत. डाबा कोपऱ्यामध्ये निदानाच्या पार करून माघारी परतले. आत्ता बघूया चढाई राजे यशवंतनगर टीमकडनं. बॅक टू बॅक जर्सी क्रमांक 22 रेडचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यामध्ये रेडला सुरुवात. आता पद लागली तेवढं चांगलं आक्रमकतेनं डिफेंडर सुद्धा या ठिकाणी 5च्या कव्हर मध्ये धावताना. आणि इथे हँड टचचा प्रयत्न 2 वेळा अटेम्प्ट केलं होतं राईट कॉर्नर मध्ये. चांगला प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळतोय. पुन्हा एकदा संघर्षाची रेड करताना माघारी परतलेली आहेत. सेफ रेड. बॅक टू बॅक रेड या ठिकाणी करताना जर्सी क्रमांक 14 रेडर निदानाच्या पार करून माघारी परतले. आता बघूया चढाई. आता डू और डाई. अब इस बार डू और डाई रेड पर रेडर है पालघर सफाले में. हम देख रहे टूर्नामेंट डिस्ट्रिक्ट लेवल की और सोलो टैकल नहीं हुआ, पॉइंट मिला है इस बार राजे यशवंतनगर टीम को और इस रेड पॉइंट के साथ आगे बढ़ती हुई 1 पॉइंट से विक्रमगढ़.
ओ माय गॉड, हे प्रभु हरिराम, यहाँ पे हुआ क्या है? 2 पॉइंट हासिल किए रेडर ने, अचानक भयानक रेड. आणि इथे गुणसंख्या 14-13, कधी इकडे कधी तिकडे, अल्टीपल्टी मात्र गुणसंख्येची आघाडी होते. 1 गुणाच्या आघाडीवर कुर्लाई सफाळे. आकाश इन कोर्ट मध्ये आलेले आहेत. रेडचा प्रयत्न विक्रमगड राजे यशवंतनगर टीम. चतुरता कबड्डीमध्ये गरजेची, तत्परता तेवढीच खूप गरजेची. फिजिकल स्ट्रेंथ, मेंटल एबिलिटी एज वेल एज प्रेजेंस ऑफ माइंड, दैट इज द मेन पार्ट इन कबड्डी. आप यहाँ पे जैसे जयपुर पिंक पैंथर अभिषेक बच्चन की टीम प्रो कबड्डी की, उनमें खेलते थे उनके कप्तान सुरजीत सिंह की याद दिलाते हुए उसी अंदाज के साथ यहाँ पे आकाश की रेड. आणि टाळ्या वाजवायच्या आकाशच्या रेडला. गुड आणलाय मेन रेडरनं. रेड पॉइंट मशीन चलने लगेगी तो लीड पे जा सकती है कुर्लाई सफाळे. या पुढील सामना लवकुश बोईसर विरुद्ध गजानन नालासोपारा. दुसरा पुकार. नालासोपारा आणि बोईसर मध्ये पुढील सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ तयार राहायचे. दुसरा पुकार. फिर एक बार आकाश की रेड. हीट नंबर 3 का ये खिलाड़ी पसीनों से लथपथ, कबड्डी का संघर्ष यहाँ पे चलता हुआ, अग्निपथ है इस मैच का जीतने का. और यहाँ पे रेड करता हुआ रेडर आकाश की यहाँ पे रेड है. 2 पॉइंट से आगे चलती हुई कुर्लाई सफाळे टीम और टाइम आउट लेते हुए कुर्लाई सफाळे टीम. 2 ही पॉइंट का फासला राजे यशवंतनगर के सामने है. कौन जीतेगा सवाल बाकी है. कितने पॉइंट्स जीतेगा ये भी सवाल बाकी है. और आगे कौन रहेगा पहले हाफ में. जिस तरीके से आगे रह चुकी है कुर्लाई सफाळे टीम, लेकिन अब यहाँ पे सिकंजे कस लिए राजे यशवंतनगर टीम ने भी. टाइम आउट पे सलाह मतलब करते हुए कोच, क्योंकि ज़्यादा ज़रूरत नहीं है एडवांस टैकल की, ज़रूरत है यहाँ पे गेम प्लानिंग की. खिलाड़ी को यहाँ पे आक्रामकता भी दिखानी पड़ेगी. थर्ड रेड पे यहाँ पे काम अब चलेगा नहीं, क्योंकि पॉइंट का फासला 2 पॉइंट का फासला है. डिफेंस के ऊपर भरोसा रहेगा तो थर्ड रेड पे यहाँ पे डिफेंस काम चल सकता है, लेकिन रेड पॉइंट चलेगी आकाश के भी. थर्ड रेड डू और डाई रेड. वीक जोन है रेड पॉइंट का जो है राजे यशवंतनगर का, लेकिन डू और डाई रेड भी चलेगी तो भी वापसी कर सकते हैं, आगे आ सकते हैं. और ये रेड क्या सक्सेस होगी. कमाल का यहाँ पे राइट टर्न का सिलसिला. कंसिस्टेंसी बहुत अच्छी है. थर्ड रेड को टैकल किया. अब रेड होगी कुर्लाई सफाळे टीम की. प्रो कबड्डी का माहौल यहाँ पे काफी तादाद के साथ दर्शक यूट्यूब पे पाटिल नेटवर्क पे लाइव देखते हुए 3 कुर्लाई ट्रॉफी 2024 का ये माहौल. कोई स्टेट लेवल खेल चुका है, कोई नेशनल बन चुका है, कोई यहाँ पे अपने टीम की आन बान शान के लिए एक चुनौती भरा पल कबड्डी का खेलते हुए. हर खिलाड़ी के चेहरे के ऊपर उत्साह जोश के साथ ये ट्रॉफी खेलनी है, दूसरे राउंड में जाना है और इस डे में अपना खेल का प्रदर्शन अच्छा दिखाना है. इस जुनून के साथ खेलते हुआ हर खिलाड़ी, हर टीम. आता बघूया चढाई. बघूया विशाल पाटील कोच यांनी तयार केलेला संघ आहे कुर्लाई सफाळे आणि राजे यशवंतनगर समोर. डू और डाय रेड. कोर्ट आहे विक्रमगडचं, रेड आहे सफाळे पालघरची. चांगली रेड पॉइंट मिळतोय कुर्लाई सफाळे. रेड पॉइंट डू और डाय रेड सक्सेसफुल. गुणाची आघाडी 4. कौन करेल बीड़ा पार. सामना भन्नाट है. विशाल कोच यहाँ पे मंच के ऊपर से यहाँ पे कोचिंग कर रहे हैं. कबड्डी का जुनून उनके अंदर है. कहते हैं ना खून में कबड्डी, रह नहीं सकते. आ गए. एकदा टाळ्या वाजवा विशाल पाटील यांच्याकरिता. जोरदार टाळ्या. दबंग कोच उनको दुनिया कहती है. यूट्यूब पे देखा था पुणे प्रो कबड्डी में. पालघर टीम फाइनल खेली थी महाराष्ट्र की. बहुत बड़ी बड़ी टीमें थी, लेकिन पालघर टीम पहुंच गई थी. राज्य यशवंतनगर का नाम है कड़क कवर. आज उनको भी दिखाना है अपना डिफेंस. हर रेडर को यहाँ पे क्या टैकल कर पाएंगे. डिफेंस चलेगा तो राज्य यशवंतनगर भी इस मैच के ऊपर पावर दिखा सकती है, क्योंकि पॉइंट है 13-17 पॉइंट पे खेलती हुई कुर्लाई सफाळे टीम. श्री कुर्लाई ट्रॉफी 2024 में आकाश के ऊपर निगाह रहेगी डिफेंस की विक्रमगढ़ की. ये मैच घुमाने वाला आकाश रहेगा या ये मैच तय करेगा डिफेंस राजे यशवंतनगर टीम का. आता बघूया मॅच कडे. सामना अतिशय रंगतदार. प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे कुर्लाई सफाळे जिंकणार की राजे यशवंतनगर.
रेडचा प्रयत्न राजे यशवंत नगर विक्रमगड. राजे यशवंत नगरचा रेडर पॉइंट घेणार का? चढाईपट्टू डाबा कोपऱ्याकडे मात्र बदला इथं तेवढंच मात्र निदान रेषेवर ठेवताना रेड करतायत. लास्ट 5 मिनट रेफरी कॉल. यहाँ पे पॉइंट का दरार ज्यादा नहीं है. बोनस पॉइंट लेके आया यहाँ पे विक्रमगढ़ का खिलाड़ी. मोमेंट में बोनस पॉइंट मिला है. 4 ही पॉइंट का फासला अब उनके सामने रह चुका है. कुर्ला टीम 4 पॉइंट से आगे. रेड करता हुआ मेन रेडर आकाश की यहाँ पे रेड है. आकाश तो किया है कि लोन देने की साजिश है, ये बताएगी ये रेड. आकाश राइट कॉर्नर में रेड. टू टच का प्रयास किया, ताली बजी है और कॉन्फिडेंस के साथ उंगली ऊपर. पॉइंट मिलेगा? जी हाँ मिल गया आकाश को. कुर्ला सफाई 18 पॉइंट पर जा चुकी है. 18 और 14 4 पॉइंट का फासला. लोन बचाने की यहाँ पे पूरी तरीके से साजिश करेगा ये रेडर. लोन बचाना भी जरुरी है. कधी लोन घ्यायचा कधी द्यायचा. वेळ अजून भरपूर बाकी आहे. एक तर मॅच बनवायची असेल तर लोन घ्यावा लागेल, वेळ वाचवावं लागेल आणि पॉइंट करावे लागतील. बहुत बड़ी यहाँ पे साजिश की गई है. मोमेंटेबल ये रेड थी. चर्चा करते हुए यहाँ पे रेफरी कौन यहाँ पे सेफ और कौन आउट रहेगा इस रेड में. पॉइंट कुर्ला सफारी टीम को मिलेंगे या पॉइंट मिलेंगे राजे यशवंत नगर विक्रमगढ़ को. देखते रहिए. 4 पॉइंट का फासला. 18-14 गुण संख्येवर मॅच. ठोसा ठोसा सामना. पंच चर्चा करतात या ठिकाणी. बघितलं आपण तर गुण किती असतील की रेडर बाहेर असेल. रेडर बाहेर असेल तर मात्र या ठिकाणी लोन असेल. पॉइंट 3 असतील, 2 असतील तर या ठिकाणी लोन वाचवण्यासाठी सुपर टॅकलला ऑनला संधी असेल. काय घडेल या रेडला. मेरी के बाद फिर एक बार कोर्ट के अंदर हम आएंगे और रेफरी का डिसीजन है. बोनस प्लस 2 पॉइंट सुपर रेड. तालियां बजाओ. वापसी करती हुई, कमबैक करती हुई यहाँ पे राजे यशवंत नगर टीम. 17-18 मैंने बोला था मैच बनेगा और यहाँ पे मैच बन गया है. एक ही पॉइंट से आगे कुर्लाई सफाई टीम चल रही है. यानी कि यहाँ पे टीट फॉर टैट का ये संघर्ष कबड्डी का. देखते रहिए पाटिल नेटवर्क यूट्यूब लाइव पर. देखो दबंग कोच यहाँ पे दबंग मोमेंट में आते हुए. विशाल पाटिल इनके तरफ देखिए अंगारे शोले उभरते हुए. बहुत बड़ी गलती. 3 पॉइंट गवा चुकी है कुर्लाई सफाई टीम. मजा घेतात काही काही प्रेक्षक, कारण मॅच मध्ये मजा घ्यायची असते. हो गया रेड. इस बार करेंगे आकाश की रेड. 17-18 के ऊपर मैच. जैसे प्रो कबड्डी में मैच होता है टीट फॉर टैट टफ कबड्डी, यहाँ पर भी मौजूद है मिस्टर आकाश रेडर कुर्लाई पालघर के. राइट कॉर्नर में रेड सुपर टैकल और क्या दिखा पाएंगे यहाँ पे डिफेंडर आकाश. जैसे ही हैंड टच करने आ गया है कॉन्फिडेंस के साथ बताते हुए कि मैंने टच किया है. पॉइंट मिलेगा लेकिन लोन देना इतना भी आसान कुर्लाई सफाई टीम के लिए नहीं रहेगा. अब दिमाग यहाँ पे चलेगा दोनों टीम का. एक पॉइंट काफी अहम है इस मैच में. रेड कर रहा है रेडर विक्रमगढ़ राजे यशवंत नगर का. लेफ्ट कॉर्नर में टो टच का अटेम्प्ट करता हुआ. फिर एक बार बोनस भी ऑन है इस रेडर के लिए. और सामने है राइट टर्न, राइट कॉर्नर. उनके सामने क्या निकल पाएगा ये रेडर. क्या लेफ्ट कॉर्नर में यहाँ पे आक्रामकता के साथ जाएगा और यहाँ पे टैकल. कमाल का यहाँ पे राहुल ने टैकल किया है. मजा आएगा इस मैच में. लेफ्ट कॉर्नर ने मोमेंटेबल टैकल पॉइंट किया. पावर बनेगी अब इस टैकल पॉइंट के साथ. लोन के कगार के ऊपर विक्रमगढ़ टीम. अजूनही मॅच आहे. मॅच अजूनही अटीतटीलाच आहे. गुण संख्या 23-17. 3 मिनिटं बाकी आहेत. 6 गुणांची पिछाडी आहे. मॅच बनू शकेल आणि बोनस पॉइंट येतोय. 5 गुणांची पिछाडी राहते. मॅच बनेल. आकाश यावेळेस मात्र रेडचा प्रयत्न करतायत. शक्ती भक्ती युक्तीचा खेळ कबड्डी. शक्तीचा, नजरेचा, एकजुटीच्या ताकदीचा आहे. आकाश वेळ काढतायत परंतु वेळ तेवढाही नाहीये कारण पॉइंटची आघाडी फक्त 5 गुणांची आहे. एका सुपर रेडनं 2 बोनस पॉइंटनं मॅच बनेल. एक चुकी खूप मागात पडेल. कुणाला, कुठल्या टीमला. इथे मात्र नजरा प्रेक्षकांच्या आहेत. रेडचा प्रयत्न आकाश करतायत आणि इथे पकड. मैंने बोला था ठोसा ठोसा यहाँ पे मैच बनेगी. बोनस मिला है लेकिन आकाश बाहर है. अब यहाँ पे रेड करता हुआ राज्य यशवंत नगर टीम का. यशवंत नगर टीम ने शिकंजा कस लिया, गेम प्लानिंग किया. आकाश को बाहर रखा है मोमेंटेबल स्थिति में. अब यहाँ पे राइट कॉर्नर में रेड. यहाँ पे क्या टच पॉइंट या पॉइंट या टच पॉइंट. आ गया रेडर. रेफरी कुछ बता रहे, सुनो. 2 पॉइंट विक्रमगढ़. एकदा टाळ्या वाजवा. मॅच बनते. जोरदार टाळ्या. 24-21 पे यहाँ पे मैच चल रहा है. यहाँ पे साजिद देखो 3 ही पॉइंट का फासला बच चुका है.
मेन रेडर आकाश बाहर आहे और राजे यशवंत नगर का डिफेन्स टफ आहे. वेळ काढावा किती तर पॉइंटची आघाडी राहते किती, इथे गणित जोडली जातील का. अब यहाँ पे कोच का दिमाग चलेगा, अब यहाँ पे डिफेंस भी काम करेगा. जिसकी डिफेंस ज्यादा अच्छी चलेगी वही जीतेगा ये मैच. अब रेड करता हुआ राजे यशवंत नगर टीम का रेडर. रेफरी ने विसल बजाई है, टाइम आउट की डिमांड की है. दबंग कोच विशाल जी आ गए अंदर. अब क्या वो दिमाग चला पाएंगे, कौन सी साजिश, कौन सा शतरंज का खेल वो खेलेंगे. उनके पास अनुभव बहुत है, बहुत सारी टूर्नामेंट स्टेट लेवल की हो, ओ प्रो कबड्डी पुणे की हो, जीती थी पालघर. अब यहाँ पे राजे यशवंत नगर का डिफेंस की पावर वो दिखाएंगे या रेड कौन सपोर्टिंग रेडर चलेगा. कुर्लाई सफाले टीम 3 पॉइंट से आगे, 3 ही पॉइंट से पीछे विक्रमगढ़ टीम राजे यशवंत नगर है. प्रो कबड्डी का माहौल छा रहा है यहाँ पे, कबड्डी का जलवा देख रही है दुनिया. कौन बनेगा हीरो और कौन जाएगा आगे, जीत की उम्मीद है. टच पॉइंट यहाँ पे किया, पॉइंट मिला है. अब 22-24 2 पॉइंट का फासला बच चुका है. आकाश अभी भी बाहर है. अब रेड करता हुआ कुर्लाई सफाई टीम का रेडर. दिमाग के साथ खेलो कबड्डी, जीतो कबड्डी मैच. सेम टू सेम जयपुर पिंक पैंथर और पटना पायरेट की जो मैच हुई थी, और यहाँ पे देखो वहां पे प्रदीप नरवाल बाहर थे. इस मैच में कुर्लाई सफाली के आकाश बाहर है, लेकिन डिफेंस चलाएगा तो मैच जीतेगी. पटना पायरेट टॅकल पॉइंट से जीती थी मैच. एक टॅकल एका पकडीला मैच बनेल. अब रेड है विक्रमगढ़ टीम की. रेड करता हुआ रेडर. ओ माय गॉड, बहुत बड़ी गलती. अब मौके का फायदा, मौके पे चौका. ये गलती डिरेडर ने भी की. ये मैच हाथ से जा सकता है विक्रमगढ़ के. पॉइंट मिला था, वापस आना चाहिए था. सुपर टैकल के 2 कुर्लाई को मिलेंगे, 1 पॉइंट मिलेगा टच यहाँ पे. 26-23. देखो दिमाग की बत्ती जलाओ, मेंटोस खाओ. और यहाँ पे सुपर टैकल के 2 पॉइंट बहुत ही अहम रह चुके कुर्लाई सफाले टीम ने. मैं तो कहूंगा लक यहाँ पे कुर्लाई सफाले का चला है. और यहाँ पे टैकल लिया है, जी हाँ, समय बाकी है. और यहाँ पे 1-2 सेकेंड ज्यादा हुए और 2 सेकेंड की वजह से यहाँ पे रेड नहीं होगी. हार गई टीम विक्रमगढ़ टीम. सुपर टॅकलच्या 2 पॉइंट न मॅच हारलेली आहे. अभिनंदन कुर्लाई सफाळे.